नमस्कार सर. मी अशाच ठिकाणी फसलो आहे, कारण की माझ्याकडे 1 रुपया नाही आहे. तरी पण मी जेवणाचा असा कार्यक्रम म्हणजे अंडा फ्राय हे ते सर्व ठेवलेलं आहे. बघा, हे सर्व ठेवलेलं आहे. आणि बघा, मला काही एवढं येत नाही की मला कसं बोलायचं कसं नाही. फक्त एवढंच आहे की लाडक्या ज्या बहिणीला तुम्ही पैसे देत आहे ना, तुम्ही विचार करून द्या. कारण की आमच्यावरती पण थोडं बघा. लाडक्या बहिणीचं तुम्ही पण आम्हाला थोडं म्हणजे कसं माहिती आहे का, हे बघा, आम्ही पण आता बाकीचे लोक म्हणजे लेडीज म्हणजे माझी बायको या दुसऱ्याची बायको, थोडं तुम्ही विचार करा की याचा नवरा जिवंत आहे का मेला आहे. प्लीज, हे बघा, मी मनापासून सांगतो आहे. आणि माझ्याकडून अगर काही चुकी झाली असेल ना, मला बिंदास मला बोला. मगर एकच आहे, मगर माझे अजित पवार दादा जे गेलेत ना, त्या असले असते ना, अगर मी सांगितलं असतं ना अजितदादाला तर बरोबर झालं असतं. मगर एवढं मला काही इश्यू करायचं नाही आहे. फक्त एवढंच आहे, फक्त त्यांना विचार करा की म्हणजे त्यांचा नवरा मेला आहे का जिवंत आहे का कुठं आहे, काय नाही आहे का नाही आहे, ते तुम्ही बघून तुम्ही पैसे द्या. नाहीतर एक काम करा, अगर तुम्हाला असं होत नसेल तर तुम्ही एक काम करा, तर सर्व नागरिकला ज्याची बायको अगर सोडून गेली आहे तर त्यांना पण पैसे तुम्ही चालू करा. याच्याबद्दल मी ॲक्शन घेणार. आणि नाही घेतलं तर बोला. मग मला असं काही घ्यायचं नाही आहे. मगर बायकांना तुम्ही ना देऊ नका. त्याला विचारा त्यांचे आहेत का नवरे. नाही आहेत तर नाही आहेत. फक्त विधवा बायकांना तुम्ही पैसे द्या, अजून काय नाही. नंतर तुम्ही काय बोलू नका. बघा, कसं माहिती आहे का, हे बघा, मी पण गरीब आहे. माझ्यासाठी अत्याचार झाले म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता हे काय विचार करायचे विचार करा. मगर माझी आई जिवंत आहे. अजितदादाची बायको ती माझी आई आहे. माझ्या आईसाठी आहे ना, मी आहे ना जग जाहीर करेल. फक्त मला सपोर्ट पाहिजे माझ्या आईचा, बस. आणि माझ्या आईने मला सपोर्ट दिला ना, बस, अजून काय नाही. थँक्यू, धन्यवाद. नंतर नेक्स्ट टाईम मी तुम्हाला बोलतो काय आहे.